मिडलाइन अकॅडमी रायगड मीरा भाईंदर महानगरपालिका. मिडलाइन आपल्या खेळण्यासाठी पहिला पुकार दिलेला आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहेत. मिडलाइन अकॅडमी रायगड, स्नेहविकास मुंबई उपनगर. त्याचप्रमाणे वाली न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि इंडियन ऑइल. वेलकर. सर्व सामनाधिकारी तुम्हाला सुद्धा मी मनापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आपण स्पर्धा पद्धतीने सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहात. सर्व जे सामनात धन्यवाद. मिडलाइन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा मीरा भाईंदर जो सोनाली शिंगटेचा संघ होता त्या संघाचा विजय झालेला आहे. मिडलाइन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे जिल्हा. आपल्याला पहिले काम टागोरनगर मित्र मंडळाचे जे यशस्वी खेळाडू आहेत त्यांनी केलेले आहे आणि त्यांचं नेतृत्व गिरीश पवार यांनी केलेले आहे. सनील शिंदे, शार्दुल गवस, आदित्य देशमुख, आदित्य मोरे, शुभम वर्तक, अनीस शेख, श्रेयस पाटील, हर्ष शिगवण, कृष्ण. विनंती आपण व्यासपीठावर बसायचं आहे. परत एकदा विनंती. MH40 MH05 GZ 1212 MH04 MU 9008 आणि MH01 आणि MH01 AZ 3663 या 4 चाकी वाहन. आपण कुठे असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विजय सोनवळे सर आपणास विनंती. आपण स्टेजवर आमंत्रित आहात. परत एकदा नंबर घेतो 083012129008 आणि 3663 प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आमदार कार्यक्रमाचे आयोजक सुनील भाऊ राऊत यांचे या ठिकाणी आता थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्या 4 व्हीलर गाड्या 4 चाकी गाड्या लवकरात लवकर दुसरीकडे पार्क करा. कॉल सेकंड कॉल मिडलाइन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा विरुद्ध मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे जिल्हा. संजय जी सुनील जी राउत साहब का प्रोग्राम है. मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या वतीने मे महिन्यामध्ये महापौर चषक कबड्डी स्पर्धे प्रवेशद्वाराजवळ कोणी थांबायचं नाही, उभं राहायचं. आणि 0830 आणि 0803 मिडलाइन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा विरुद्ध मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे. जिजाऊ संघ पुणे विरुद्ध स्नेह विकास मुंबई उपनगर. सेकंड कॉल. या ठिकाणी सन्माननीय आमच्या नगरसेविका ताई बसलेले सगळेजण या ठिकाणी हाचा भाग आपण पेलू शकतो हे सगळेजण पाहतात. कारण भाऊंच्या एका शब्दावर हे जण लगेच शुभछत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत. देना बँक ते स्थापन करून राहिल्याबद्दल आपण बोलायचं. मी ब्रीफ केलेलं आहे. सोनाली शिंगटेला घडवणारे हे आहेत, सोनाली शिंगटेला अडॉप्ट करणारे हे आहेत. मोठा संघ शिवशक्ती जो आता खेळतोय तो यांचा संघ आहे. यांना क्रीडा स्पर्धेला सन्माननीय आमच्या महिला विभाग प्रमुख रश्मिताई पहुळकर, विधानसभा. व्यासपीठाशी संपर्क साधा. हिंदुजा हॉस्पिटल. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे नावे तुम्ही इथे अनाउन्स केलेली आहे आणि महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी
सन्मान चिन्हाचं जे नियोजन करतायत राजू भाई इथेच आहे. च्या वतीने दमदार कार्यसम्राट आमदार एकमेव असा निश्चयी व्यक्तिमत्व असलेला नेतृत्व असलेला आमदार म्हणजे प्रताप सरांना विनंती सुरेश करेल. मोरे. या ठिकाणी आमच्या सर्व आमचे विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी या सगळे नाना या सारखे त्यांची मुलगी आजही या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये येते ही अभिमानाची गोष्ट. आज या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचं नियोजन करण्यासाठी शाखा क्रमांक 118 आणि 1 या ठिकाणी अजून एक आपण सन्मान करणार आहोत. खरंच अभिमानाची गोष्ट आहे की असे सर्व खेळाडू या ठिकाणी वरना विनंती करतो. महाडिक साहेब, रश्मिताई, सचिन सर, नाना पुजारी साहेब पुरके आहे आणि आपल्या स्पर्धेला आज भेट देण्यासाठी आलेले आहे. ही आपल्यासाठी एक जमेची बाब. कबड्डीपटू येतात की ज्यांनी आपलं नाव रोशन केलेलं आहे. एक खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की आदर्श व्यक्तिमत्व यांच्यामुळे शेवटचा कॉल देणार आहोत. आपण सर्वांनी वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे. आतमध्ये गॅलरीमध्ये येऊन बसायचं आहे. तिथे जे नियोजन करतात आमचे पंत साहेब त्यांना विनंती आहे की सर्वांना कृपया आतमध्ये गॅलरीमध्ये पाठवा. लाव में 1,00,000 रुपया डी फोकस संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता युट्यूब चॅनलवर. थर्ड अँड फायनल कॉल. हॅलो. थर्ड अँड फायनल कॉल राजमार्ग अर्थात डेन चॅनलवर 181 आणि 183 वर पण याचा आनंद घेऊ शकता. मुंबई महानगरपालिका शब्दावर आपलं संपूर्ण दिवस आपलं संपूर्ण काम सोडून या तिसरा ठिकाणी आणि अंतिम पुकार राजमाता जिजाऊ हा पुणे. आणि आपले जे फिजिओ आहेत त्यांचं नाव आहे श्री पुरुषोत्तम परब. आज देखील या ठिकाणी संपूर्ण क्रीडा नगरी क्रीडा भरलेला आहे. क्या बात है, क्या बात है. याला म्हणतात खऱ्या अर्थाने कबड्डीचा खेळ. जरा जोरदार सबकी जोरदार तालियां बजनी चाहिए. तालियों की गूंज. भारत माता की आवाज कम आ रही है. भारत. क्या बात है, क्या बात है. सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर होणार आहे. क्रीडा रसिक हो, उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस राहील आणि तिसरा दिवस म्हटला तर अतिशय इम्पॉर्टंट. काल आमच्या लक्षात आलं की काल रात्री 10 नंतर दव पडायला लागलं. आपण मॅचेस वाढवलेले आहेत. थँक्यू. जाहीर केलं की शाखा क्रमांक 118 आणि 119चे